नमस्कार. ग्रामपंचायत लढवताय आणि तुम्हाला वाटतंय की पैसे न वाटता तुम्ही ग्रामपंचायत जिंकू शकता का? किंवा तुम्ही सरपंच होऊ शकता का? तर 100% तुम्ही सरपंच होऊ शकता. सरपंच काय तुम्ही काहीही होऊ शकता सध्याच्या या डिजिटल युगामध्ये. जर तुम्हाला योग्य प्रकारे सोशल मीडिया हँडलिंग करता आलं आणि तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या जर तुम्ही गावापर्यंत, मतदारापर्यंत पोहोचू शकाल, तर 100% तुम्ही ग्रामपंचायत जिंकू शकता. सध्या पैसे हा खूप छोटा पार्ट आहे ग्रामपंचायत जिंकण्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोशल मीडिया हँडलिंग करणं. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त एक मुद्दा जरी उचलणारा गावातला, कारण गावखेड्यामध्ये योग्य प्रकारचे रस्ते नसतात. रस्ते जरी असले तरी उच्च दर्जाचे रस्ते या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्याची कमतरता आहे. योग्य दर्जाचं शिक्षण हे ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी जाऊन गावखेड्यामध्ये त्याचा अभाव आहे. त्यातलं तुम्ही मुद्दे उचला की मी गावामध्ये हे जे शिक्षण आहे, ही ज्या शाळा आहेत त्या डिजिटल करेल आणि त्या डिजिटल करण्यासाठी जो निधी आहे तो मी कशा प्रकारे मिळवेल. त्यानंतर रस्ते कुठून कुठपर्यंत कशा दर्जाचे रस्ते झाले पाहिजेत. आजपर्यंतचा जो भ्रष्टाचार झाला, हा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आणि मी या ठिकाणी या गोष्टी सुधारेन, हा विश्वास तुम्हाला गावकऱ्यांपर्यंत पोहोचविता आला पाहिजे. पैसे वाटून निवडणुका जिंकता येत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये ते स्किल असलं पाहिजे, तुमच्याकडे बोलण्याचं स्किल असलं पाहिजे, ते नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. 4 तरुण ज्यावेळेस एका जागेवरती गोळा होतात, तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला समजून घेता आले पाहिजे. तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे की तुम्हाला खेळण्यासाठी या ठिकाणी ग्राउंड पाहिजे, तर उच्च दर्जाचं ग्राउंड आपण या ठिकाणी करू. नुसतं करू असं म्हणायचं नाही. जर तुम्हाला खरंच गावासाठी काही काम करायची तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल आणि जर तुम्हाला गावासाठी काही करायचं असेल तर निवडणूक लढवा. निवडणूक लढवायची आणि आपल्याला नेतृत्व क्षमता आपल्यामध्ये नाही आणि आपल्याला गावासाठी काही करण्याची इच्छा नाही आणि फक्त काहीतरी नाव होईल आणि आपल्याला पैसे भेटतील, या हिशोबानं जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही अजिबात निवडणूक लढवू नका. तुमचे प्रामाणिक प्रयत्न असतील तर ते 100% मतदारांना दिसतील, मतदारापर्यंत ते 100% पोहोचतील. त्याच्यामुळे प्रामाणिक निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही लढवा. 100% तुम्ही जिंकता. आणि विषय राहिला की कोणते मुद्दे आपण वापरले पाहिजेत ग्रामपंचायत जिंकण्यासाठी किंवा सरपंच होण्यासाठी. तर सोशल मीडियावरती रील प्रचंड व्हायरल होतात सध्याच्या युगामध्ये. जर तुम्ही एक कॉन्सेप्ट धरला की मी मतदार आणि मी जबाबदार माझ्या गावाच्या विकासासाठी, ह्या कॉन्सेप्टवरती जरी तुम्ही रील बनवल्या, व्हिडिओ बनवून टाकायचे. एखादा रस्ता खराब आहे तो टाकायचा की ह्याला जबाबदार कोण, गेली 15 वर्ष झालं त्यांची सत्ता होती, काय केलं त्यांनी, खड्डे आहे असे आहेत, मला साथ द्या, मी तुमच्यासाठी लढेल, मी तुमच्यातला आहे, ही जाणीव करून द्या. ज्यावेळेस त्यांना वाटेल की खरंच हे पोरग खूप तळमळीनं काम करतंय, जरी ही निवडणूक तुम्ही जिंकला नाही तरी हळूहळू तुमच्यामध्ये ते नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये विकसित होतील. तुमच्यावरती लोकांचा विश्वास वाढेल. नुसतं बोलण्यापेक्षा गावामध्ये काय समस्या आहेत याचा अभ्यास तुम्हाला स्वतःला पाहिजे. तुम्ही तो स्वतः अभ्यास करा आणि त्या प्रश्नांचं उत्तर हे गावकऱ्यांना द्या आणि विकास करा. तर माझ्याविषयी इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आला असाल तर माझ्याविषयी मी सांगतो, मी शुभम खंदारे. 2021 ला पहिली ग्रामपंचायत याचं मी प्रचाराचं काम केलं. सरपंचांसाठी, ग्रामपंचायतींसाठी ऑनलाईन माध्यमातून 2021, 22, 23, 24, 25 असे सलग 5 वर्ष ग्रामपंचायती कशा जिंकता येतील, कशा प्रकारचं कंटेंट पाहिजे, अशा प्रकारचं मी हे करतो. मी स्वतः पुस्तक लिहिले, ग्रामपंचायत विजयाचा राजमार्ग, जे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी
पोस्टानं डिलिव्हर करत आहोत. जर कोणाला ते पुस्तक हवं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती माझ्याशी संपर्क करा आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही ग्रामपंचायत विजयाचा राजमार्ग हे पुस्तक घ्या, वाचा आणि ग्रामपंचायत जिंका. धन्यवाद.